आणि ही थेट आपण मूर्ती बघतोय की अयोध्येतनं रामलल्लाची जी मूर्ती आहे त्या रामलल्लाची मूर्ती आपण थेट पाहत आहोत। मूर्तीचे डोळे केवळ झाकलेले आहेत, मात्र पूर्ण मूर्ती जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते। 51 इंचांची ही मूर्ती आहे। येत्या 22 जानेवारीला ऐतिहासिक असा सोहळा संपूर्ण देशवासी पाहणार आहेत। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं आणि श्रीरामप्रभूच्या मूर्तींचं प्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि त्याची ही झलक आपण त्या मूर्तीचा फोटो TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह पाहतोय। अयोध्येमध्ये रामलल्लाची जी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होऊन स्थापित होणार आहे तीच ही मूर्ती आहे। डोळे झाकून ठेवण्यात आलेले आहेत, मात्र अनेक विधी जे आहेत ते मंगळवारपासून सुरू झालेले आहेत। त्यासाठी 121 पुजारी सुद्धा सध्या अयोध्येत दाखल आहेत आणि हीच ती मूर्ती आहे रामलल्लाची, जी 5 वर्षाच्या रामलल्लाची मूर्ती आहे असं सांगण्यात येते। 51 इंची अशी ही मूर्ती पूर्ण पाषाणातली आपल्याला पाहायला मिळते। मंदिरामध्ये ही मूर्ती आणण्यात आलेली आहे, ती विराजमान झालेली आहे आणि येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। देशभरातील आणि त्याचबरोबर अगदी घराघरांमध्ये एक ऐतिहासिक असा हा क्षण सर्वांना पाहता येणार आहे, अनुभवता येणार आहे। केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातनं राम मंदिर पाहण्यासाठी आणि रामलल्लाला पाहण्यासाठी लोक येतील याची पूर्ण व्यवस्था ही सध्या अयोध्येमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। अयोध्येचं पूर्णपणे रूपडं पालटण्याचं काम सुद्धा झालेलं आहे। तर हीच ती मूर्ती आहे 51 इंचांची ही मूर्ती, जी मूर्ती आहे प्राणप्रतिष्ठित होणार आहे आणि जी सध्या स्थानापन्न झालेली आहे। गर्भगृहामध्ये रामलल्लाची ही मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे, मात्र प्राणप्रतिष्ठा सोहळा हा विशेष असणार आहे। अजूनही रामलल्लाचं मुखदर्शन हे सर्वसामान्यांसाठी झालेलं नाहीये। प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ही पूर्ण मूर्ती पाहता येणार आहे।